राम राम भावांनो. आज व्हिडिओचं कारण की अक्कलकोटला जायचं नियोजन झालं होतं. गाडीचा टँक फुल करून ठेवला होता आणि नियोजनानुसार आम्ही रात्री 2:30ला निघलो होतो, कारण पहाटे आम्हाला 4ला तिथे आरतीनिमित्त पोचायचं होतं. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम आम्ही वटवृक्ष मंदिरात गेलो. तिथे सुरुवातीला काही फोटोज काढले. फोटोज काढून एका आरतीचा अनुभव घेतला आणि तो क्षण अनुभवला. ते तुम्ही पण एक अनुभवू शकता. त्याचे त्यानंतर आम्ही ॲटो रिक्षा करून जिथे स्वामींचं वास्तव्य होतं अक्कलकोटमध्ये, तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो. सर्वप्रथम आम्ही बाळप्पा महाराजांचा मठ, गुरुमंदिर तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर हे जे चौकोनी ब्रॅकेट दिसत आहे तुम्हाला, तिथे स्वामींच्या पावलाचे ठसे आहेत. तिथे जाऊन त्यांच्या पावलाचे दर्शन घेणे हे म्हणजे सौभाग्यच. इथे बाळप्पा महाराजांची समाधी आहे. नंतर आपण अर्थात येतो ते चोळप्पा महाराजांच्या मठापाशी. चोळप्पा महाराजांच्याच इच्छेखातर स्वामींनी त्यांच्या याच ठिकाणी समाधी घेतली. हे अक्कलकोटमधील अत्यंत पवित्र असं ठिकाण आहे. त्यानंतर मठाच्या मागच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजाच्या वाड्यामध्ये गेलो. तिथं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन श्री खंडोबारायाच्या मंदिरात गेलो. इथे अशी मान्यता आहे की सर्वप्रथम महाराजांचे इथेच आगमन झाले होते. ह्यामुळे हे प्रकट स्थळ म्हणून हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे. थोडेफार पिक्चर काढले आम्ही. पिक्चर काढून नंतर अन्नछत्राकडे प्रस्थान केल्याच्या नंतर तेथील अनुभव तुम्ही पण घेऊ शकता. जे महाराजांचं नामस्मरण अशा प्रकारे स्वामींचं नामस्मरण करून अन्नप्राशन केलं. तिथून पुढे प्रसादाचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हा दिवस अत्यंत सुंदर गेला. असंच प्रेम तुमचं कायम असू द्या. श्री स्वामी समर्थ.